कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीतील घोळाला महापालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप माजी उपमहापौर भूपाल शेटेंनी केलाय। अधिकाऱ्यांनी मतदारांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पडताळणी केलेली नाही। काही मतदारांना राजकीय दबावामुळे यादीतून वगळण्यात आलंय असा आरोप शेटे यांनी केलाय। या प्रकरणी निवडणूक सहाय्यक अधिकारी संजय सरनाईक, उपशहर अभियंता प्रवीण गुजर, BLO किरण मुळे आणि सुपरवायझर श्रीकांत देवकर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली। प्रभाग क्रमांक 18 मधील 3700 नावं प्रभाग क्रमांक 19, प्रभाग क्रमांक 13, प्रभाग क्रमांक 16 व इतर प्रभागात घालवले आहेत। प्रभाग क्रमांक 13 मधील 3200च्या वर नावं प्रभाग क्रमांक 18, प्रभाग क्रमांक 19 यामध्ये घालवलेले आहेत। या प्रभाग रचनेची पहिलं प्रसिद्धीकरण झालं, आम्ही मान्य केलं। त्यानंतर मतदार याद्या ज्या बनवलेल्या आहेत त्या अत्यंत हे बनवणारे प्रभागाचे BLO किरण मुळे, प्रभागाचे सुपरवायझर श्रीकांत देवकर, प्रभागाचे उपशहर अभियंता अरुण गुर्जर, मुख्य निवडणूक सहाय्यक अधिकारी संजय सरनाईक यांनी राजकीय दबावापोटी कोल्हापुरातील 1 ते 20 प्रभागांची ही मतदार यादी केलेली आहे। मूळ मतदार ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी ह्या लोकांनी जाऊन समक्ष सर्वे करायला पाहिजे होता नकाशाप्रमाणे, तो केलेला नाही। त्यामुळं या सर्वांच्यावरच निलंबनाची आणि फौजदारी कारवाईची आम्ही मागणी केलेली आहे। कारण ह्यांनी फार मोठ्या प्रमाणात मूळ मतदारांना वंचित ठेवण्याचं काम राजकीय दबावापोटी केलेलं आहे। या 15 दिवसात प्रशासक मॅडमनी यांच्यावर कारवाई करून ज्या ठिकाणी नागरिक राहतात, मतदार राहतात त्या 1 ते 20 प्रभागातील मतदार यादी ही नव्यानं ताबडतोब जाहीर करून त्यात हरकती सूचना घेऊन जाहीर करावी। नाही केल्यास आणि या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई न केल्यास मी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करणार आहे। यापूर्वी देखील मी घरपाळा घोटाळा, TDR घोटाळा यामध्ये देखील मी क्रिमिनल रिट पिटिशन दाखल केलेलं आहे। त्याच पद्धतीने करणार आहे, कारण हा संपूर्ण शहरवासियांच्यावर ह्या मतदारावर ह्या अधिकाऱ्यांनी केलेला हा अन्याय आहे। मतदार संख्या कृत्रिमरित्या वाढवण्यासाठी मिरजेतील सुमारे 1000 मतदारांची नावं कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये नोंदवण्यात आली आहेत असा आरोप माजी नगरसेवक RD पाटील यांनी केलाय। प्रभाग क्रमांक 12 ह्या ठिकाणी जे 3 मुस्लिम मुले आलेले आहेत, ते काय आपल्या त्या समाजाची काय तक्रार नाही, काय नाही, परंतु आमच्या इथं 12 म्हणून जो मतदारसंघ आहे ह्या मतदारसंघामध्ये एकाच कुटुंबातल्या व्यक्ती 3 ते 4 वेळा निवडून येतात। तर तिथून माहिती घेता असं समजते की 400 ते 500 मतदान मिरजेतून इथं आणलं जातं आणि त्या मतावर ते कुटुंब निवडून येते। या बाबतीत आम्ही आता ह्या इलेक्शनला काळजी घेतलेली आहे। ते नावं लक्षात आलेले आहेत, ज्या केंद्रात नाव आहे तिथं आम्ही ते हरकत घेणार आहोत। कारण आता तक्रार जरी केली तर निवडणूक आयोग मान्य करत नाही। कोर्टात गेलो, कोर्ट उडवून लावतो आहे, कार्यक्रम जाहीर झालेला आम्ही आता काय करू शकत नाही। अशा परिस्थितीत आम्हाला एवढंच आहे की आता नावं निघत नाहीत म्हणल्यानंतर त्या केंद्रावर काळजीपूर्वक लक्ष देऊन त्यांना मतदान करून दिलं जाणार नाही। कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रारूप मतदार यादीतल्या या गंभीर आरोपांनंतर यादीत अधिक पारदर्शकता येण्यासाठी प्रशासन आता कोणती कार्यवाही करणार हे पाहणं गरजेचं आहे।